नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3साठी आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी बऱ्याच अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये असणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच आमचं PCM हे विषय आहेत किंवा बी हा विषय आहे. मग या ठिकाणी फिजिक्सला, केमिस्ट्रीला, बायोलॉजीला, मॅथ्सला नक्की कोणत्या वर्गांचे प्रेफरन्स आणि कोणत्या विषयांचे प्रेफरन्स येतील. ज्यांचं BSc झालं आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी त्या उमेदवारांसाठी मला सांगायचं की तुम्हाला सेपरेट सायन्सचे प्रेफरन्स येतील आणि मिक्स मॅथ्स आणि सायन्सच्या एकत्रित ज्या जागा असतात त्या ठिकाणचे प्रेफरन्स तुम्हाला जनरेट होतील किंवा तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स देता येतील. काहींकडून चुकून त्या ठिकाणी गौण विषय कदाचित मॅथ्स टाकला असेल जो की SYला त्यांना होता. लक्षात ठेवा, तुम्हाला TYला जो विषय आहे म्हणजे पदवीला जो विषय आहे मुख्य विषय त्याचेच प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. कदाचित तुमच्याकडून गौण विषय मॅथ्स टाकला गेला असेल तर मॅथ्सच्या जरी जागा आल्या, सेपरेट जागा आल्या तरी त्या देऊ नका. म्हणजे कोण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे विद्यार्थी. तेच जर पाहिलं गणित विषयासाठी ज्यांचं BSc मॅथ्स झालं आहे, BSc मॅथ्सच्या विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला सेपरेट मॅथ्सच्या जागा येतील 9वी-10वीसाठी आणि मॅथ्स आणि सायन्सच्या एकत्रित जागा येतील. जर तुम्हाला यदा कदाचित मॅथ्सच्या उमेदवारांना सायन्सच्या जागा, कदाचित गौण विषय तुम्ही त्या ठिकाणी सायन्स टाकला असेल, SYला एखाद्या विद्यार्थ्याला इतर विषय असतात ते टाकले गेले असतील तुमच्याकडून सेल्फ सर्टिफाय करताना, तर सायन्सच्या सेपरेट जागेला प्रेफरन्स देऊ नका जरी आले तरी. एवढं लक्षात ठेवा, कारण की त्या ठिकाणी तुमची निवड झाली तर तुम्हाला बाद केलं जाईल. लक्षात ठेवा. आता विषय राहतो जे की तुम्हाला मगाशी सांगितलं, PCB कॅन्डिडेटसाठी सेपरेट मॅथ्सच्या जागा नाहीत आणि मॅथ्स कॅन्डिडेटसाठी सेपरेट सायन्सच्या जागा येणार नाहीत. तर वरच्या पद्धतीने तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. आता विषय येतो की PCMB घेऊन 11वी-12वीसाठी कोणत्या जागा येतील. तर 11वी-12वीला जो तुमचा पदव्युत्तर पदवीला विषय होता, समजा फिजिक्स विषय आहे तर मला फिजिक्सच्या जागा येतील, मॅथ्स असेल तर मॅथ्सच्या, केमिस्ट्री आणि बायोवाल्यांना बायोच्या जागा येतील. अशा पद्धतीने व्यवस्थितपणे प्रेफरन्स द्या, चुकीचे प्रेफरन्स देऊ नका. तुमची त्या ठिकाणी निवड 100% होईल जर तुम्ही व्यवस्थित प्रेफरन्स दिले तर. सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.